मुदखेड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. मुदखेड, जिल्हा नांदेड. सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक व प्राथमिक शाळेत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सुमारे 8:10 ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची शपथ देण्यात आली. तसेच शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 2024-25 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटपही करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व समजावून सांगत देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन केले. उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. मी गोविंद प्रसाद कालानी, सदर संस्थेचा उपाध्यक्ष आहे. शिक्षण प्रसारक मंडळ मुदखेड ही संस्था आजपासून जवळपास 40 ते 45 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे. ही शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या मागे जुन्या लोकांचा एक चांगला उद्देश होता की ह्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय आणि ते शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या हेतूने ही संस्था काढलेली होती. कालांतराने ही संस्था मधल्या काळी जे लोक पहिले जुने फाउंडर होते त्यांच्या काळात काही त्रुटी असल्यामुळे ही संस्था बंद झाली. नंतर संस्थेचे एक आमचे जुने स्वर्गीय पांडुरंगरावजी उन्हाळे यांनी ह्या संस्थेचा कारभार हातात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही संस्था परत कार्यान्वित केली. आज शून्यातून ही संस्था निर्माण झाली. आज जवळपास 600 ते 700 विद्यार्थी आमच्या या शाळेत शिक्षण घेतात. 700 विद्यार्थ्यांपैकी निम्मी संख्या आजही आमच्या शाळेमध्ये, आमच्या संस्थेमध्ये ग्रामीण भागातून येते. आणि आमच्या शाळेचा जो नावलौकिक आहे, आज आम्ही चांगल्या संस्थेची सुद्धा, चांगल्या शाळेची सुद्धा आमच्या इथले शिक्षक वृंद हे अध्यापन देऊन, मुलांना चांगलं शिक्षण देऊन आज एखाद्या चांगल्या संस्थेला लागेल, असं चांगल्या शाळेला लाजवील असे कार्य आमच्या येथील शिक्षक वृंद करतात. आणि आमचं जे संचालक मंडळ आहे ते सर्व काही या शिक्षकांच्या पाठीशी राहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते काम करण्याची पद्धती, आमच्या इथले असलेले मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी, दोन्ही युनिटचे मुख्याध्यापक, दोन्ही युनिटचे त्यांचे सहकारी हे सर्व समन्वय करून आज ही शाळा आणखी पुढे कशी भरभराटीत जाईल, पुढे याचं आणखी नाव कसं लौकिक होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आमच्या शाळेकडे आकर्षण कसं होईल, आकर्षण कसं करून घेता येईल आणि शाळेची विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढविता येईल, नवीन प्रकल्प कुठले आणता येतील, नवीन शालेय धोरण कसं अवलंबता येईल, याच्यावर जे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक साहेबांचं जे फोकस आहे ते खरंच गौरवान्वित आहे. आणि ही जी संस्था, ही जी शाळा चालू आहे त्याच्यामध्ये 50% श्रेय मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे आणि बाकीचं निम्म श्रेय जे आहे ते संचालक मंडळाचं आहे. संचालक मंडळ फक्त यांच्यावर एक अंकुश, एक फादर, गॉडफादर ज्याला म्हणतात. प्रत्येक गोष्टीच्या मागं गॉडफादर असते, प्रत्येक कामाच्या मागं कोणीतरी गॉडफादर असणं जरुरी आहे. तसेच संस्था या शिक्षक वृंदाच्या पाठीमागं गॉडफादर म्हणून उभी आहे. आणि हे आमचे शिक्षक जे आज एवढं हिरारीनं चांगलं शिक्षण देऊन एक मुलांना चांगलं त्यांचं आदर्श घडविण्याचं जे काम करायले ते खरंच आज उल्लेखनीय. माझी संस्था आहे म्हणून मी त्याची तेवढी तारीफ वडून चढून सांगत नाही. सत्यता ही आहे. आज तुम्ही कुठेही विचारलं तर शिक्षण प्रसारक मंडळ मुदखेडची सरदार वल्लभभाई पटेल शाळा ही नामांकित शाळा आहे असं ग्रामीणमध्ये सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि याचं खरं श्रेय आमच्या येथील सर्व शिक्षकांना जाते आणि माझे सर्व जे संचालक मंडळाचे सहकारी आहेत
त्यांनासुद्धा जाते आणि भविष्यामध्ये ही संस्था आणखी भरभराटीत जाईल हे आम्हाला 100% खात्री. नारायण लोकोजी गैनवाड, राहणार मुदखेडचाच आहे. शिक्षण प्रसारक मंडळ मुदखेड या संस्थेचा सचिव आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक व माध्यमिकच्या द्वारे आपण आज 15 ऑगस्ट हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला. आपल्या देशाला आज 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. मानव विकास या शाळेमध्ये जे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकानं सुंदर अशी सुधारणा केलेली आहे आणि सजावटसुद्धा केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत मानव विकास सौजन्याच्या माध्यमाने आपण 16 एकूण विद्यार्थ्यांना सायकली वाटप केलेले आहेत. माझं असं मत आहे की असंच वेळोवेळी प्रगती करू हीच माझी इच्छा आहे. जय महाराष्ट्र.